इकडे बांद्र्यामध्ये भारतनगर परिसरामध्ये तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे। ठाकरे गटाकडून या तोडक कारवाईला विरोध जो आहे तो केला जातोय। एसआरए कडून अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे। स्थानिकांचा मोठा विरोध, मात्र या विरोधाला न जुमानता या तोडक कारवाईला सुरुवात झाली। भारतनगर परिसरामध्ये तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे। लागला तर आम्ही करू देणार नाही। जनतेची ताकद काय असते ती कोणालाही रस्त्यावर आणून दाखवू। दुर्दैव हेच होतं की आज एसआरए ची लोक इथे निर्लज्जपणे येऊन अदानीची साथ देत होती आणि कुठेही कायद्याचं तिथे साथ नसताना देखील त्यांची साथ देत होती। पहिल्यांदा एसआरए कडून दादागिरी होते, म्हणजे एसआरए चे जे अधिकारी ते करतात तरी काय। एसआरए वर उद्या जर आम्ही मोर्चा काढला आणि त्यांच्या घराचा ताबा घ्यायचा प्रयत्न केला या लोकांनी, तर मग कोण मध्ये येणार? आम्ही एसआरए ला पण दाखवू, जर तुम्ही ह्या घरांना हात लावायचा प्रयत्न केला तर तुमचे जिथे अधिकारी राहतात ही सगळी लोक तुमच्या घरी आणून तुमच्या घरी बसवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हाच त्यांना निरोप इथे द्यायला आलोय। सुप्रीम कोर्टाचा अवमान करून हे करतात एसआरए चे अधिकारी। सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे तरी देखील इथे एसआरए चे अधिकारी येतात आणि त्यांची दादागिरी दाखवतात। नक्कीच अधिकारी दलाली करायला आले होते आहेत। आणि तुम्हाला परत एकदा सांगतो, कोणी कुठचाही समूह असो, अदानी असो किंवा कोणी बिल्डर असो, जर रितसर कोणी काम करत असेल तर कोणालाही काही आम्हाला आक्षेप नाहीये। पण दादागिरी करून यांच्या हक्काचं जे हिसकावून घेणार असाल तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि जनतेची ताकद काय आहे ती दाखवू। आदित्यजी, ज्या पद्धतीने सरकारमधलेच नेते म्हणतात की आम्ही लवकरच सगळीकडे बुलडोजर कारवाई करणार, त्याचाच हा भाग वाटतो तुम्हाला? मला वाटतं एकच आहे, इथे जातपात धर्म न पाहता जसं हे आज इथे चित्र आहे तसं धारावीत होणार आहे। तसं कुठे येऊ शकतं, तुमच्या घरात होऊ शकतं, कारण हे कोणी काही बघत नाहीयेत। हे नुसतं पाहतात की मुंबई यांना गिळायची आहे। मुंबईतल्या वांद्रे इथले भारतनगरमध्ये तोडक कारवाई जी आहे ती केली जाते। ठाकरे गटाकडून विरोध करण्यात आलेला आहे। आदित्य ठाकरे सुद्धा स्वतः या ठिकाणी पोहोचलेले होते आणि रितसर काम जे आहे ते केलं जात नाहीये असा आक्षेप आदित्य ठाकरे यांच्याकडून नोंदवण्यात आला आहे।